नमस्कार. दिनांक 5 मे. कथेचं शीर्षक आहे पाण्याची गाडी उलटली. एका गुरुप्रतिपदेला केशव देशपांडे व अन्य 2 सेवेकऱ्यांनी गणेश बागेच्या विहिरीतून पाणी आणण्यासाठी बैलगाडी जुंपली. पाण्याच्या 70 घागरी त्यांनी गाडीत भरल्या. गाडी 20-25 हात जाते तोच जू सुटून गाडी उलटली. त्याखाली केशव देशपांडे व ते 2 सेवेकरी सापडले. पण चमत्कार असा की त्या तिघांना साधा ओरखडाही उठला नाही. स्वामी कृपा. स्वामी नामाचा सोहळा धाक पडे कळी काळा, निज दासासी सांभाळी वेळोवेळा, अवतार सोहळा करून या. याचा प्रत्यय यावेळी महाराज देत होते व आजही देत आहेत. या लीलेतील दुर्घट आणि दुर्धर प्रसंगाप्रमाणे आलेली प्राणसंकटे महाराज दूर करतात. निव्वळ मानव भक्तच नव्हते तर पशुपक्ष्यांनाही त्यांनी प्राणसंजीवन दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. पुनरुक्तीचा दोष पत्करूनही त्यापैकी काहींचे स्मरण येथे करावेसे वाटते. हरिणपाडस, सुंदरी वानरी, जव्हार हत्ती, गणपतराव हुकिरे यांची म्हैस व तिचे रेडकू, गौणगावचा बैल, कुत्रा, मोहोळांचा मुलगा, अंबेजोगाईच्या गुराख्याची मुलगी, बहिरे शास्त्रीचा मुलगा, रावण्णा, बाबासाहेब जाधव, वामनबुवा, लक्ष्मण कोळी अशी काही वानगी दाखल उदाहरणे देता येतील. यातील पशु त्यांचे भक्त कुठे होते? तसेच वामनबुवा, बाबासाहेब जाधव यासारखे अपवाद वगळता इतर कोणीच त्यांचे प्रथम भक्त नव्हते. पण समर्थांना सारे सारखेच. भक्त अभक्त पशु पक्षी कोणीही असो, समर्थांनी एकदा आपले म्हटले की तो त्यांचा झाला. माझा तुझा असा भेद नव्हता. पंथ संप्रदाय नव्हता. आपपर असे काही नव्हते. या उलट श्री स्वामी पादुका घेऊन पदयात्रा करणाऱ्या पदयात्रींना स्वामींच्याच मंदिरात अटकाव झाल्याचे उदाहरण प्रस्तुत लेखकास ठाऊक आहे. ते स्थळ काय आणि नियम अटी वेशभूषा सोवळे ओळे यांचा बडीवार माजवणारी काही स्वामी स्थळे काय, या सर्व स्वामी उपासनेच्या उलटलेल्या गाड्याच आहेत. सुमारे 100 वर्षापूर्वीच ब्रह्मनिष्ठ वामनबुवांनी अशा स्थळांबाबत व व्यक्तींबाबत करून ठेवलेली नोंद आहे. ती सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखी आहे. ती नोंद अशी: त्या त्या स्थळी नित्य लोकांची दाटी, या अवतारिक पुरुषांच्याच गोष्टी, कित्येक करविती चरण भेटी, पोटासाठी उघडपणे. श्री गुरुस्वामींच्या नावावर स्थापुनी मठ संस्थान मंदिर, पुष्कळ लोक आपुला संसार निर्वेधपणे चालविते. अशा लोकांना महाराजही वेळोवेळी इशारे दिले असतीलच. स्वामींचा अवतार सोहळा आज अद्यापही चालू आहेच. ते बारकाईने सर्वत्र पाहत आहेत. निज दासांना ते सांभाळतात, त्यांची संकटे झेलतात व त्यांना सही सलामत बाहेर काढतात. स्वामी भक्तांनी निशंक आणि निर्भय राहावे हा संदेश या लीलेतून मिळतो. धन्यवाद.